काय झालं मिस जानवी? काही नाही. तुम्हाला काही काम सांगायचं असेल तर सांगा. नाही तर मिस एनाला द्या ते काम. जान्हवी रडवेल्या आवाजात म्हणाली. ती अगदी लहान मुलांसारखी राग धरून बसली होती. जान्हवीचा असा बालिश राग पाहून राजवीरच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. रागावलेल्या अवस्थेतही ती त्याला खूप गोड वाटत होती. तो आपल्या खुर्चीतून उठला आणि तिच्या जवळ गेला. काय झालं मिस जानवी? यात रडण्यासारखं काय आहे? राजवीरने शांतपणे विचारलं, पण जान्हवीने त्याच्याकडे बघायलाही नकार दिला. काय झालं ते सांगा ना. रडत का आहात? राजवीर पुन्हा विचारतो. मी कुठे रडते आणि मी का रडू? जान्हवी चिडून म्हणाली. तेच तर मी विचारतोय. त्याने पुन्हा तिच्याकडे पाहत म्हटलं. पण तरीही जान्हवी काहीच बोलली नाही. त्यावर राजवीरने हाताने तिची हनुवटी वर करत तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. असं मुलांसारखं राग का करते? हो, कारण मला अजिबात आवडत नाही की माझं काम कुणी दुसऱ्याने करावं. ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. पण आपण गोव्याला येत नाही म्हणता ना. तिथे तर तुमचं काम हे दुसऱ्याच्याकडून करावं लागेल. यात रागवण्यासारखं काय आहे? आणि त्यानंतर राजवीर शांतपणे म्हणाला. मी कधी म्हणालं की मी गोव्याला येत नाही? तुम्हीच ठरवून टाकलं. जान्हवीने नाराज स्वरात उत्तर दिलं. म्हणजे तुम्ही गोव्याला येत आहात? राजवीर आश्चर्याने विचारतो. हो, आत्तापर्यंत तरी येत होते. पुढचं माहीत नाही. तुम्हीच घेऊन जायचं नसेल तर? जान्हवीचं वाक्य अर्धवटच थांबवत राजवीर म्हणाला. नाही, मी असं काही म्हटलं नाही. तुमचं सामान आणलं आहे ना? सामान? अरे देवा, ते तर मी घरीच विसरले, जान्हवी म्हणाली. जान्हवीने कपाळावर हात मारत सांगितलं. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं ना की पॅकिंग करून ठेवा. राजवीर म्हणाला. त्यानंतर हो, मी काल रात्रीच पॅकिंग केलं होतं. पण पण काय? मी सकाळी उशिरा उठले आणि उठल्यावर सामान घ्यायचंच विसरले, जान्हवी हळू आवाजात म्हणाली. राजवीरने नाराज होत विचारलं. मला एक सांगाल? तुम्ही असा कोणतं काम करता की रोज उशीर होतो? काय असतं एवढं? त्यानंतर काम नसतं, माझी झोपच मोडत नाही. काय करू? जान्हवी अगदी सरळपणे म्हणाली. इतकं झोपता तरी किती? राजवीरने आत्मविश्वासाने विचारलं. तुम्ही रोज वेळेवर येता म्हणून सगळ्यांनी यायला हवं असं नाही ना. कधी कधी उशीर होतो. मी पण मानव आहे, जान्हवीने पुन्हा सांगितलं. कधी कधी? खरंच? त्यानंतर राजवीर डोळे आकसून विचारतो. हो, कधी कधीच उशीर होतो. मी नेहमीच थोडीशी लेट असते. आणि त्यानंतर जान्हवी अतिशय निरागसपणे म्हणाली. कधी कधी नाही मी जान्हवी. खरं तर तुम्ही कधी कधीच वेळेवर येता. बहुतेक वेळा लेटच असतं. राजवीर चिडवत म्हणाला. असं नाही, कधी कधी उशीर होतो. सगळे तुमच्यासारखे वेळेवर नाही येऊ शकत. ती पुन्हा त्या निरागस भावनेने म्हणाली. आणि त्यानंतर म्हणजे मी काय माणूस नाही का? राजवीरने चेष्टेने विचारलं. नाही, तुम्ही एकदा तपासून घ्या, कदाचित एलियन असाल, जान्हवीने मुद्दाम चिडवत म्हटलं. असं म्हणजे तुम्ही तुमच्या बॉसची टिंगल करत आहात? त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे माहीत आहे का तुम्हाला? राजवीरने तिच्या जवळ सरकून म्हटलं. कायच होणार आहे. तुम्ही मला कितीतरी वेळा नोकरीतून काढले. आता भीतीच राहत नाही आणि मी तरी इथे तात्पुरतीच आहे, जान्हवी शांतपणे म्हणाली. ही गोष्ट राजवीरला अजिबात आवडली नाही. आणि त्यानंतर तुम्ही मला खूप हलकं समजताय. परिणाम काय होऊ शकतो याची कल्पना नाही तुम्हाला, तो तिच्या कानाजवळ झुकत म्हणाला. राजवीर एवढा जवळ आल्यावर जान्हवीला कालची घटना आठवली, जेव्हा त्याने अचानक तिला किस केलं होतं. ती पटकन मागे झाली. नाही, मी काहीच असं म्हणाले नाही. खरंच
तुम्ही तर साफ नाकारता आहात. राजवीर शांतपणे म्हणाला, मी खरंच काही बोलले नव्हते. माझा तसा अर्थही नव्हता. जान्हवी घाबरतच म्हणाली. जान्हवी थोडी मागे सरकताना पाहून राजवीरने विषय बदलला. तर आता सामान नसतानाच गोव्याला जाणार आहात? नाही, ती निराशपणे म्हणाली. मग आता काय विचार आहे? विचार करण्यासारखं काय आहे? मी आत्ता तुमच्यासोबत गोवा नाही जाऊ शकत आणि काय? त्यानंतर जान्हवी राजवीरला म्हणाली, असं नाही, तुम्ही तर म्हटलं होतं की सामान पॅकच आहे. जाताना रस्त्यातून तुमचं लगेज घेऊ. राजवीर शांतपणे उत्तर देतो, तुम्हाला उशीर तर होणार नाही ना? जान्हवीनं विचारलं. इथून 10-12 मिनिटं लवकर निघू, काही प्रॉब्लेम नाही. राजवीर हसत म्हणाला, ठीक आहे. जान्हवी ही मान हलवते. चला, आता माझ्यासाठी एक कॉफी घेऊन या. राजवीर म्हणाला, आधीच आणून दिली आहे मिस एना यांनी. जान्हवी कॉफीकडे इशारा करून म्हणाली, चांगली नाही, मला नाही आवडली. राजवीर कपाकडे पाहत बोलला, किती नखरे आहेत तुमचे. जान्हवी चिडवत म्हणाली, खरंच चांगली नव्हती का? त्यावेळी राजवीर बोलतो की हो, एकदम फिकी होती. राजवीर म्हणाला, आता मी काय करणार? हेच प्या मग, आणि त्यात तुमची चूक आहे. जान्हवी मुद्दाम त्याला चिडवत म्हणाली, ही तर आता थंडही झाली आहे. मी नाही पिणार. जा ना, दुसरी घेऊन या. सकाळपासून कॉफीच नाही प्यायलो. राजवीर विनंती करतो. ठीक आहे, जान्हवी म्हणाली. जान्हवी अखेर मान्य करते. प्लीज थोडं लवकर, राजवीर म्हणतो. हो, पण मी आधी सांगत होते तेव्हा तुम्हीच नखरे करत होतात. आता थांबा, मी काय करू? जान्हवी पुन्हा टोमणा मारते. अरे, मग घेऊन या ना पटकन कॉफी. राजवीर थोडा चिडला. हो हो, जात आहे, जान्हवी म्हणते. ती मिस एना यांनी बनवलेली कॉफीचा कप उचलून नवीन कॉफी आणायला निघून जाते. आणि त्यानंतर काय दिवस आलेत. एक कॉफीसाठी एवढी रिक्वेस्ट करावी लागते. मिस जान्हवी मला आजकाल खूप त्रास देऊ लागली आहे. जान्हवी निघून जाताच राजवीर स्वतःच पुटपुटला. पण त्याला हे जाणवत होतं, जान्हवीची ही हट्टी स्टाईल त्याला आवडू लागली होती. थोड्या वेळाने जान्हवी कॉफी घेऊन परत आली. राजवीरने पहिला घोटच घेताच म्हणाला, हां, छान आहे. कदाचित मिस एना यांची कॉफी. चाखल्यावर त्याला आता जान्हवीच्या हातची कॉफी खूपच चांगली वाटत होती. जान्हवी नंतर तिच्या कामावर लागली. दोघेही आपापलं काम करत होते, पण फरक एवढाच होता. थोड्याच वेळापूर्वी दोघांच्या चेहऱ्यावर नाराजी होती, ती आता गायब झाली होती. जान्हवीच्या चेहऱ्यावर तर मोठं स्मित झळकत होतं. तिला पाहून कुणालाही कळलं असतं की ती खूप खुश आहे. जान्हवी काही डॉक्युमेंट्स प्रिंट करण्यासाठी प्रिंटरजवळ गेली, तेव्हा विक्रमने तिला पाहिलं आणि स्वतःचे पेपर्स प्रिंट करण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ आला. तू गोवा जात आहेस ना? तू तर सरांची पर्सनल सेक्रेटरी आहेस. मग ते तुला नक्की घेऊन जातील, विक्रम खोडकरपणे म्हणाला. त्यानंतर हो हो, ती म्हणाली. जान्हवी साधेपणाने म्हणाली, म्हणजे तू खरंच जात आहेस? विक्रम आनंदाने म्हणाला. हो, जात आहे. जान्हवी पुन्हा तेच म्हणाली. वा, मस्त. आणि त्यानंतर विक्रम तर जवळपास उडतच होता. काय झालं तुला? त्यावेळी विक्रमच्या वागण्याने जान्हवी थोडी चकित झाली.
आपण दोघं मिळून गोवा फिरू, विक्रम उत्साहाने म्हणाला. आणि त्यावेळी काय, तूही येतो आहेस गोवा? जान्हवी एक्सायटेड झाली. आणि त्यावेळी तो बोलतो की हो. विक्रम अभिमानाने उत्तर देतो, थँक गॉड, मला वाटलं होतं की मी एकटी बोर होईन. आणि त्यावेळी जान्हवी हसत म्हणाली, माझ्या असताना तसं कसं होणार? विक्रम आपला कॉलर उडवत म्हणाला. आणि दोघेही हसून घेतात. ठीक आहे, जान्हवी विक्रमला उत्तर देते. ठीक आहे, मग दुपारी 2ला भेटू, विक्रम म्हणतो. ओके, जान्हवी मान हलवत म्हणते. एअरपोर्टला जाण्याची वेळ झाली होती, त्यामुळे राजवीरने जान्हवीला बोलावून सांगितले, टाईम झाला आहे, चला निघूया, तुमचं लगेजही घ्यायचं आहे. जी, जान्हवी म्हणते. दोघेही ऑफिसमधून बाहेर पडतात. आज ऑफिसमधून फक्त 7 लोक गोव्यासाठी निघणार होते. बाकीचेही एअरपोर्टकडे निघाले होते. विक्रम जान्हवीला शोधत होता, पण ती त्याला सापडत नव्हती. राजवीर आणि जान्हवी तिच्या सोसायटीच्या गेटजवळ पोहोचतात. मी लगेच वर जाऊन सामान घेऊन येते, जान्हवी म्हणते. हो ठीक आहे, मीही सोबत येतो. राजवीर कारचे दार उघडून उतरण्याचा प्रयत्न करतो. नाही नाही, अजिबात नाही, जान्हवी त्याला थांबवत म्हणते. काय झालं? जान्हवीच्या अचानक नकारामुळे राजवीर थोडासा गोंधळून विचारतो. तुम्ही का याल? तुम्ही आरामात AC मध्ये बसा, मी लगेच येते. वर खूप गरमी आहे, जान्हवी बहाणा करत म्हणते. काही हरकत नाही, मी येतो. सामान उचलताना तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर? राजवीर तिचं काहीच न ऐकता बोलतो. नाही नाही, काही गरज नाही, सामान हलकंच आहे, तुम्ही इथेच थांबा. जान्हवी थोडी चिडल्यासारखी बोलते. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की ती राजवीरला सोबत वर आणू इच्छित नव्हती. ठीक आहे, तिच्या इतक्या हट्टाने बोलल्यानंतर राजवीरही शांत होतो आणि परत कारमध्ये बसतो. जान्हवी झटपट वर सामान घ्यायला धावते. राजवीर मनातच पुटपुटतो, इतकी मोठी समस्या काय आहे? मी तर फक्त तिच्यासोबत घरापर्यंत येणार होतो. ऑफिसमधले अनेक जण तर एकमेकांच्या घरी ये जा करतात. मला कधीच तिने घरापर्यंत येऊ दिलं नाही. तो थोडा नाराज होऊन चेहरा वाकडं करून बसतो. तितक्यात त्याचा ड्रायव्हर म्हणतो, सर, दीदी यावेळेस घरी असतील तर जर त्यांनी तुम्हाला पाहिलं तर पुन्हा वेगळाच तमाशा करतील. त्या दिवशी मी दीदींच्या घरी गेलो होतो, तेव्हाही त्या विनाकारण बोलतच राहिल्या होत्या. राजवीर काही बोलत नाही. तेवढ्यात जान्हवी आपलं सामान घेऊन घरी पोहोचते. ती चावीने दरवाजा उघडते. आत जाताच ती पाहते, दीदी सोफ्यावर बसून TV बघत होती. यावेळेस तू घरी काय करतेस? काही झालंय का? दीदी काळजीने विचारते. नाही दीदी, मी फक्त सामान घेण्यासाठी आले. मी 3 दिवसांसाठी गोव्याला जाते, जान्हवी शांतपणे सांगते. घुमायला? तेही एकटी? की कोणासोबत जातेस? हां, त्या ऑफिसमधल्या मुलासोबत ना? चांगलं आहे, एकत्र फिरला तर एकमेकांना जास्त ओळखता येईल. मला पण यायचं होतं, पण राहू दे, यावेळेस तुम्ही दोघं जा, मी मध्ये येणार नाही. पण पुढच्या ट्रिपला मला विसरू नकोस. दीदी एकही सेकंद न थांबता बोलतच राहते. दीदी नाही, ते तसं नाही. जान्हवी मध्येच बोलून तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण दीदी सतत बोलतच राहते. ती कसलीच गोष्ट ऐकायला तयार नसते. नाही नाही दी, असं काहीही नाही आहे, जान्हवी तनूला शांत करत म्हणाली. मग काय आहे? माझ्यापासून काय लपवतेस? मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे ना, सांग ना. तनू गंभीर होत म्हणाली. दीदी, खरंच काही नाही, ऑफिसच्या कामानिमित्त जाते आहे, फिरायला नाही, जान्हवी स्पष्ट करत म्हणाली. हां, पण त्याच्यासोबत जात आहेस ना, मग तेच झालं की, तनू चिडवत म्हणाली. नाही नाही, तो येत नाही. तनूच्या अशा बोलण्यावर जान्हवी खोटं बोलत म्हणाली.
अच्छा, चालायचंच. दोघं मिळून गेला असता तर तुलाही कंपनी मिळाली असती. तनू थोडी निराश होऊन म्हणाली. दीदी, चालते, मी उशीर होतोय, असं म्हणत जान्हवी सामान घेण्यासाठी खोलीत गेली. ओके बाय दी, तनू म्हणाली. जान्हवी सामान घेऊन बाहेर आली. बाय, हॅपी जर्नी. स्वतःची काळजी घे, तनूने सांगितलं. तुम्हीही काळजी घ्या, म्हणत जान्हवी निघू लागली. थांब, मी खालीपर्यंत सोडते तुला, तनू उठत म्हणाली. नाही नाही दीदी, त्याची गरज नाही. असं ऐकताच तनूच्या बोलण्याने जान्हवीचा चेहरा पडला. अरे यात काय, ये ना, तनू म्हणाली. दीदी, खूप गरमी आहे आणि तुमची लिस्ट बघा ना, काही सुटू नये म्हणून. मी जाते, बहाणा करत जान्हवी म्हणाली. अच्छा ठीक आहे, पण काळजी घे आणि नीट जा, तनूने सांगितलं. जी बाय, म्हणत जान्हवी तत्परतेने खाली उतरून निघून गेली. बाहेर आल्यावर जान्हवी गप्प बस स्वतःशी म्हणाली. थँक गॉड, थोडक्यात वाचले. दीदी खाली आली असती तर सगळं काही कळलंच असतं. अरे देवा, काय 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 करावं लागतं. एकाला सांगावं वर येऊ नको तर दुसऱ्याला सांगावं खाली येऊ नको. या सगळ्यात मीच कुठे वेडी होऊ नये. तितक्यात राजवीर गाडीमध्ये बसून वाट पाहत होता. कुठे गेल्या मिस जान्हवी? एवढा वेळ झालाय. म्हणत होती की सामान पॅक आहे, फक्त घेऊन यायचं आहे. चल, मीच वर जाऊन पाहतो, असं म्हणत राजवीर तिच्या सोसायटीत शिरला. त्याचवेळी समोरून जान्हवीच येताना त्याला दिसली. कुठे होत्या मिस जान्हवी? किती वेळ झालाय, राजवीर थोडा चिडून म्हणाला. सॉरी सॉरी, आय एम रिअली सॉरी, जान्हवी हळू आवाजात म्हणाली. आपण लेट होतो आहोत, राजवीर पुन्हा म्हणाला. सॉरी, ती पुन्हा म्हणाली आणि त्यानंतर चला आता लवकर, राजवीर म्हणत दोघे गाडीमध्ये बसून एअरपोर्टकडे निघाले. थोड्याच वेळात जान्हवीचा फोन वाजला. विक्रमचा कॉल होता. फोन वाजताच राजवीरचं लक्ष तिच्याकडे गेलं. जान्हवीने घाईघाईत फोन उचलला. हॅलो, बोल विक्रम. तिला आठवण झाली. तिनं विक्रमलाही 2 वाजता भेटायला सांगितलं होतं. अरे तुम्ही कुठे आहात जान्हवी? मी तर पूर्ण ऑफिसभर शोधून काढलंय तुम्हाला. जान्हवी फोन उचलताच विक्रम काळजीने म्हणाला. मी ऑफिसमध्येच नाही आहे, मी तर जायला निघाले आहे, जान्हवी शांत आवाजात म्हणाली. अरे जान्हवी, आपलं बोलणं झालं होतं ना, जाण्याच्या आधी भेटू म्हणालो होतो आपण, विक्रम म्हणाला. खरं तर मी माझं सामान घरीच विसरले होते, म्हणून ते घ्यायला परत यावं लागलं, जान्हवीने स्पष्ट केलं. ठीक आहे, तुम्ही तिथेच थांबा, मी येतो आणि तुम्हाला घरातून घेऊन जातो, विक्रम म्हणाला. नाही नाही, त्याची काही गरज नाही, मी तर आता निघालेच आहे, जान्हवीने तातडीनं सांगितलं. ओके, मग थेट तिथेच भेटू, विक्रम म्हणाला. हो ठीक आहे, जान्हवीनं उत्तर दिलं. यावेळी राजवीरने मात्र विचारलं नाही की फोन कोणी केला होता. वैसे मिस जान्हवी, तुम्हाला आठवतंय ना, अजून तुमचे वर्किंग आवर सुरू आहेत, जान्हवी फोन ठेवताच राजवीर म्हणाला. अरे हो, मी पूर्ण विसरलेच, जान्हवी हळूच म्हणाली. तुम्ही किती गोष्टी विसरता ना, राजवीरने टोमणा मारत म्हटलं. सॉरी, जान्हवी इतकंच बोलली. तसंच राजवीर आधीच नाराज होता, कारण जान्हवीनं त्याला घरी येऊ नकोस असं सांगितलं होतं. त्यात विक्रमचा फोन आल्यामुळे तो आणखी चिडला. पूर्ण प्रवासभर दोघांमध्ये एकही शब्द झाला नाही. एअरपोर्टवर आला. दोघे गाडीतून खाली उतरले. एअरपोर्ट पाहताच जान्हवी घाबरून ओरडली. आपण एअरपोर्टवर का आलो आहोत? आणि त्यावेळी काय मिस जान्हवी, गोवा जायचं आहे म्हणून आलोय ना, आणखी कशासाठी? राजवीरने थोड्या वैतागानं सांगितलं. आपण गोवा प्लेनने जाणार आहोत? जान्हवीचा उत्साह नियंत्रणात नव्हता. हो, तर अजून कसं जाणार होतो? स्वतः उडत जाणार होतात का?
बाकी आपण नॉर्मल लोक असल्याने प्लेननेच जावं लागतं. राजवीरने चुरचुरीत टोमणा मारला. काय काहीही. मला वाटलं ट्रेनने जाऊ. तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी कधीच नकार दिला नसता. आज मी पहिल्यांदाच प्लेनमध्ये बसणार. आय एम व्हेरी एक्सायटेड, जान्हवी उड्या मारत म्हणाली. आणि त्यावेळी दोघे एअरपोर्टच्या आत गेले. त्यांचं सामान राजवीरचे बॉडीगार्ड्स घेऊन चालले होते. मिस सेना आणि मिस्टर मेहता आधीच तिथे होते. जान्हवी राजवीर सोबत येताना पाहून मिस सेनाच्या चेहऱ्यावरचा हेवा स्पष्ट दिसत होता. पण जान्हवी तर आजूबाजूचं नवलाईने पाहण्यातच गुंग होती. मिस जान्हवीसुद्धा सोबत येणार आहेत? जान्हवीला पाहताच मिस्टर मेहतांनी विचारलं. हो, राजवीर सरळ बोलला. पण सर, मला वाटलं त्या येणार नाहीत. कारण या प्रोजेक्टमध्ये त्यांचा काहीच सहभाग नव्हता. त्यामुळे त्यांना घेऊन जाण्याची गरज नाही असं मला वाटलं. म्हणून मी त्यांचं तिकीट बुकच केलं नाही. मिस्टर मेहतांनी घाबरत सांगितलं. हे ऐकताच जान्हवीच्या चेहऱ्यावरचं सर्व आनंदाचे रंग गायब झाले. मिस्टर मेहता, मिस जान्हवी माझी पर्सनल सेक्रेटरी आहे. मी जाणार म्हणजे त्यासुद्धा माझ्यासोबत जाणार. हे अगदी साधं कॉमन सेन्स आहे, नाही का? राजवीरने कठोर आवाजात म्हटलं. आणि त्यावेळी सॉरी सर, मला कल्पना नव्हती. पण आता काही करता येणार नाही. फ्लाईट फुल आहे. तिकीट मिळणार नाही. मिस्टर मेहता अधिकच घाबरत म्हणाले. आता तर जान्हवीची पूर्ण आशा तुटून गेली होती. तिच्या चेहऱ्यावरची उत्सुकता पूर्णपणे गायब झाली होती. पण मिस एना मात्र हे सगळं पाहत मज्जा घेत होत्या. कोई बात नहीं, उसकी कोई ज़रूरत नहीं है. मी जान्हवी, मेरे साथ बैठ जाइए. राजवीर शांतपणे मिस्टर मेहतांना म्हणाला. राजवीर नेहमी आपल्या प्रवासासाठी बिझनेस क्लासमधील एक प्रायव्हेट एरिया पूर्णपणे बुक करून ठेवत असे. चला मिस जान्हवी, राजवीर तिच्याकडे पाहत म्हणाला. जान्हवी त्याच्या मागे मागे चालत गेली. राजवीरसह 2 बॉडीगार्ड्सही होते, ज्यांनी त्यांचे सामान हातात घेतले होते. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ते दोघे लाऊंजमध्ये जाऊन बसले. तो लाऊंज खूप मोठा आणि सुंदर होता. राजवीरने स्वतःसाठी कॉफी मागवली, तर जान्हवीला भूक लागली असल्याने तिने सँडविच आणि ज्यूस ऑर्डर केला. लाऊंज खूपच आकर्षक होता आणि जान्हवी इकडे तिकडे पाहत सगळं निरीक्षण करत होती. थोड्याच वेळात त्यांची कॉफी आणि ज्यूस येऊन पोहोचला. बाकी सगळे कुठे गेले? जान्हवीनं आजूबाजूला पाहत राजवीरला विचारलं. ते सगळे बाहेर थांबले आहेत. हा लाऊंज फक्त बिझनेस क्लासच्या प्रवाशांसाठी असतो, राजवीर म्हणाला. ओ, जान्हवीला जास्त काही कळलं नाही, पण तिने फक्त मान हलवली. थोड्याच वेळात दोघांनी आपलं खाणं पिणं संपवलं आणि उरलेल्या फॉर्मॅलिटीजही पूर्ण केल्या. सामान जमा केल्यावर दोघेही विमानाकडे निघाले. जान्हवी पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत होती, त्यामुळे ती सतत राजवीरला फॉलो करत होती. राजवीरने बुक केलेला प्रायव्हेट एरिया खूपच प्रशस्त होता. राजवीर जाऊन आपल्या सीटवर बसला आणि जान्हवीही त्याच्या अगदी शेजारील सीटवर जाऊन बसली. विक्रम नेमक्या वेळेवर पोहोचला. त्याने पटकन त्याच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि आपल्या सीटवर जाऊन बसला. विमान उडायला तयार होतं, पण विक्रम सतत इकडे तिकडे पाहत होता. तो जान्हवीला शोधत होता. बाकी ऑफिसमधले कर्मचारी त्याला दिसत होते, पण जान्हवी कुठेच दिसत नव्हती. ही जान्हवी कुठे गेली? काही हरवली तर नाही ना? फ्लाईट चुकली की काय तिची? दिसतच नाहीये काही. विक्रमला तिची खूप काळजी वाटत होती. तेवढ्यात एअर होस्टेस सूचना देण्यासाठी आली. विमान उडायला अगदी तयार होतं आणि विक्रमच्या चेहऱ्यावरची चिंता वाढतच होती. राजवीरने सीट बेल्ट लावला. जान्हवीने त्याच्याकडे पाहून त्याची नक्कल करत सीट बेल्ट लावण्याचा प्रयत्न केला. ती प्रथमच उड्डाण करत असल्याने खूपच धास्तावली होती.
राजवीरने हे पाहताच तिच्या सीट बेल्टला हात लावून मदत करायला तो तिच्याकडे वळवला. त्याचा हात तिच्या हाताला स्पर्श झाला आणि जान्हवी क्षणभर थिजूनच गेली. तिच्या धडधडण्याचा वेग वाढला होता. ती एकटक फक्त राजवीरकडेच पाहत राहिली. सीट बेल्ट लावून झाल्यावर राजवीरने हळूच म्हणाला, "हो गया." जान्हवी अजूनही त्याच्याकडे बघतच होती. तो तिच्याकडे पाहताच ती भानावर आली. "हो," एवढंच तिच्या तोंडून निघालं. राजवीरने डोळ्यांनी सीट बेल्टकडे इशारा केला. "ओ थँक्स." जान्हवीने सीट बेल्ट पाहत राजवीरचे आभार मानले. एवढंच म्हणून राजवीर परत नीट बसला. थोड्याच वेळात विमान उड्डाणासाठी तयार होताच कंपन जाणवू लागली. जान्हवी दचकली. तिने घाबरून राजवीरचा हात जोरात पकडला. तिने डोळे घट्ट मिटले होते. जान्हवीला एवढं घाबरताना पाहून राजवीरने तिला शांत करण्यासाठी हलकेच आपल्या बाहुपाशात घेतलं आणि खूप प्रेमाने तिचं डोकं सहलवत बसला. जसेच वातावरण थोडं शांत झालं तसं जान्हवीला जाणवलं की ती अजूनही राजवीरच्या मिठीत आहे. तिने घाईघाईने स्वतःला त्याच्यापासून दूर करत म्हणाली, "ओ, आय एम सो सॉरी. मी घाबरले होते." राजवीरनेही आपला कोट नीट केला आणि स्थिर बसत म्हणाला, "इट्स ओके." जान्हवी इतकी गोंधळलेली होती की ती आपले विस्कटलेले केस नीट करू लागली. तिला खूपच लाज वाटत होती. "काय करतेस जान्हवी तू? काय होतं मला?" तो जरा जवळ आला की मी स्वतःवरचं नियंत्रण का गमावते? ती मनातल्या मनात स्वतःवरच राग काढत होती. आणि त्यावेळी विक्रम बराच वेळ इकडे तिकडे शोधत होता, पण त्याला जान्हवी कुठेच दिसली नाही. शेवटी त्याने सोबतच्या एका स्टाफ मेंबरला विचारलं, "मिस जान्हवी नाही दिसत आणि त्यावेळी आपणासोबतच यायचं होतं ना तिला." "कोण मिस जान्हवी?" त्यावेळी ऑफिसमधल्या बहुतेक लोकांना तिचं नावडी नीट माहिती नव्हतं. त्यांना वाटायचं की ती त्यांच्यासारखी नाही, त्यामुळे तिच्याशी फारसं कुणी वागत नसे. "अरे, राजवीर सरांची सेक्रेटरी, ती सुद्धा आमच्यासोबत यायची होती, आली नाही का?" आणि त्यावेळी इकडे "ओ, सरांची सेक्रेटरी?" त्या माणसानं खात्री करत उत्तर दिलं. "हो." विक्रमने मान हलवली. "अरे, तिची तर तिकीट कन्फर्मच नव्हती," त्या माणसानं सांगितलं. आणि त्यावेळी "काय? म्हणजे ती आमच्यासोबत नाही आली, नाही येणार?" हे ऐकताच विक्रमचा चेहरा पडलाच. पण त्याच्या आधीच तो स्टाफ म्हणाला, "अरे नाही नाही, येते सरांसोबत, बिझनेस क्लासमध्ये जाते." "ओ, सरांसोबत?" हे ऐकताच विक्रमने एक खोल श्वास सोडला. "हो, मला तर तिला पाहून वाटलं की तिने कधी विमानात बसलंच नसेल आणि आज थेट बिझनेस क्लासमध्ये प्रवास करते. काय नशीब आहे." तो माणूस म्हणाला. जान्हवीचं तिकीट कन्फर्म नव्हती आणि तरीही सरांसोबत काय चाललंय काही कळत नाही. विक्रम पूर्णपणे गोंधळून गेला होता. विमान टेक ऑफ झाल्यानंतर राजवीरने सीट बेल्ट काढला. जान्हवीनेही त्याच्याकडे पाहून स्वतःचा बेल्ट काढायला सुरुवात केली, पण ती उघडत नव्हती. राजवीरने तिची मदत करण्यासाठी हात पुढे केला तर जान्हवी पटकन म्हणाली, "नाही नाही, मी करते." पण काही केलं तिच्याकडून होत नव्हतं. तेव्हा राजवीरने तिचे हात हलकेच दूर करत तिच्या डोळ्यात बघत बेल्ट उघडून दिला. तो परत आपल्या सीटवर बसताच जान्हवीने सुटकेचा निश्वास सोडला. थँक गॉड. राजवीर फोनमध्ये काहीतरी काम पाहत बसला होता. जान्हवीला विंडो सीटवर बसायचं होतं, पण त्या बाजूला राजवीरच बसला होता. तिला काही सुचत नव्हतं की त्याला कसं सांगावं. बोलावं का? कदाचित परवानगी देईल
पण हे इतके खडूस आहेत, नाही म्हणाले तर? एकदा विचारतेच, ती मनात स्वतःशीच बोलत होती. शेवटी तिने धैर्य गोळा करून विचारलं, सर, मला तिकडे बसायला मिळेल का प्लीज? राजवीर नजर न उचलता म्हणाला, का? तुमच्या सीटवर काय प्रॉब्लेम आहे? मला विंडो साईड बसायचं आहे प्लीज. जान्हवीने हलक्या आवाजात विनंती केली. ओ ठीक आहे, या. राजवीर जान्हवीला म्हणाला. थँक्स, जान्हवी आनंदाने म्हणाली. राजवीरने छोटंसं उत्तर दिलं. दोघांनी आपल्या जागा बदलून घेतल्या. जान्हवी खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहू लागली. थोड्याच वेळात ती उत्साहाने राजवीरकडे वळली आणि म्हणाली, पहा ना, किती सुंदर दिसतंय इथलं सगळं दृश्य. राजवीर फोनमध्ये काम करत होता. त्याला व्यस्त पाहून जान्हवीने हळू आवाजात म्हटलं, सॉरी, तुम्ही तुमचं काम करा. आणि ती पुन्हा बाहेर पाहू लागली. कोणी एवढं बोरिंग कसं असू शकतं? इतकं सुंदर दृश्य दिसतंय आणि हा फोनमध्ये घडलेला? अजब आहे खरंच. पण मला काय, स्वतःशीच पुटपुटत ती थोडी चिडली. तेवढ्यात राजवीरनं फोन खिशात ठेवला आणि तिच्याकडे झुकत तिची हनुवटी हलकेच तिच्या खांद्यावर टेकवली. इतकंच नाही तर त्याचे हात तिच्या कमरेतून पुढे येत तिच्या पोटावर थांबले. हे पाहताच जान्हवी दचकली. काही क्षण तिच्या तोंडून शब्दच फुटेना. मग तिने स्वतःला सावरत विचारलं, हे काय करताय तुम्ही? राजवीरनं तिची आणखी जवळ ओढत तिला आपल्या छातीकडे चिकटवत हळू आवाजात विचारलं, मी काय करत आहे? जान्हवीला त्याला दूर ढकलायचं होतं, पण शब्द सुचत नव्हते. ती चेहरा वळून म्हणाली, कृपया आपल्या जागेवर बसा. मी तर माझ्या जागी आहे. राजवीर शांतपणे म्हणाला. नाही, तसं नाही. जान्हवीने विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण राजवीर तिचं काही न ऐकता खिडकीकडे बोट दाखवत म्हणाला, काय दाखवत होतीस मला? जान्हवीने त्याचा इशारा पाहिला आणि म्हणाली, ते बाहेरचं दृश्य. हो, तर दाखव ना, तो म्हणाला. पाहायचं असेल तर तुम्ही इथे या, ती म्हणाली. दोघांनी एकत्र पाहू नये का? राजवीर शांतपणे म्हणाला. ती काही बोलणार एवढ्यात त्यानेच तिला शांत करत असं म्हटलं, मलाही दाखव, काय ब्युटिफुल आहे ते. त्याने खिडकीकडे इशारा केला. हा तर बघा ना, किती सुंदर आहे, ती म्हणाली. काय बादलच तर आहेत, यात काय सुंदर? राजवीर सहजपणे म्हणाला. अरे, तुम्हाला हे सुंदर दिसत नाही? जान्हवी आश्चर्याने म्हणाली. बादलच आहेत, रोजच असतात, यात नवीन काय? राजवीरने पुन्हा म्हटलं. घरच्या खिडकीतून किती सुंदर दिसतायत, तुम्हाला नाही वाटत? जान्हवी आग्रहाने म्हणाली. नाही, मला नाही वाटत, राजवीर म्हणाला. म्हणूनच तुम्ही बोरिंग आहात. म्हणूनच तुम्हाला काहीच सुंदर वाटत नाही, जान्हवी रागाने म्हणाली. मी बोरिंग नाही, मिस जान्हवी. तुम्हाला मात्र प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसतं, राजवीर हसत म्हणाला. असं नाही, ती तोंड फुगवत म्हणाली. राजवीरने तिचे गाल हलकेच ओढत म्हटलं, तुम्ही खूप युनिक आहात. दोघांचे डोळे डोळ्यात मिळाले. काही क्षण ते तसेच एकमेकांकडे पाहत राहिले. तेवढ्यात एअर होस्टेस ट्रॉली ढकलत आली. एक्सक्यूज मी सर, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. काही घेणार का? तिचा आवाज ऐकताच दोघे भानावर आले आणि त्यांनी एक नजर एकमेकांवर टाकली. दोघेही अजूनही एकमेकांना चिकटलेले होते. ते पाहताच दोघे एकदम बाजूला झाले. नाही, काही नको, राजवीर म्हणाला. ओके सर, ती हसत निघून गेली. दोघेही एकदम अवघडले.
जान्हवी लगेच खिडकीकडे पाहू लागली. राजवीरनेही वातावरण नॉर्मल करत विचारलं, कसा काय झाला तुमचा गोव्याला जाण्याचा प्लॅन? कालपर्यंत तर तुम्ही नकार देत होतात. हो, जेव्हा कळलं की विक्रमही जातोय तेव्हा वाटलं मीही जावं, त्याच्यासोबत बोर नाही होणार. जान्हवी अजूनही खिडकीत पाहत शांतपणे म्हणाली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.